तरीही सर्व अध्ययनाधीन, विना अनुष्ठान ते व्यर्थ. संपादू लागे आशीर्वचन, होई मातृवान पितृवान, आणिक होई आचार्यवान, श्रुतिवचन विश्रुत हे. या त्रयीचे जे अनुसंधान, अथवा इज्जाध्ययन दान, जन्म मृत्यूचे व्हावया उल्लंघन, परम साधन हे एक. ही सर्व चित्तशुद्धीची साधने, यावीण आत्मवस्तूचे नाणे, हाती न चढे ऐसे ते जिणे, व्यर्थ येणे जन्मास. शरीर इंद्रिय आणि मन, बुद्धी ही नेणे करू आकलन, ऐसे जे आत्मस्वरूप गहन, तयाचे दर्शन गुरुकृपे. जेथे प्रत्यक्ष वा अनुमान, उभय प्रमाणे अप्रमाण, तया करतलगत आमलका समान, कोण गुरुविण दावील. धर्म अर्थ तिसरा काम, प्राप्त होतील करिता श्रम, परी चौथा पुरुषार्थ परम, गुरुविण श्रम सर्वथा. या शिर्डी संताची या दरबारा, जोशी ही येती देती मुजरा, सांगती नरदेहाचा होरा, भविष्य थोरा मोठ्यास. धनधान्य वैभव भोगी, राजे रजवाडे आणि जोगी, तडी तापडी रागी विरागी, दर्शनालागी उत्कंठित. जपी तपी व्रती संन्यासी, यात्रेकरू क्षेत्र निवासी, गायक नर्तक परिवारेसी, येती शिर्डीसी दर्शना. महारही येई जोहारा, या साईची या दरबारा, म्हणे हाची एक मायबाप खरा, चुकविल येरझारा जन्माच्या. आत्मलिंग जयाचे गळा, विभूती फासिली जयाचे भाळा, जयाचा कोरान्न भिक्षेवर डोळा, पहावा सोहळा जंगमाचा. मानभाव गारोडी येती, गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती, भवानीचा जोगवा मागती, अतिप्रीती बाबासी. अंध पंगू कान फाटे, जोगी नानक भाट दिवटे, समर्थ साईंच्या भक्ती पेठे, धावती मोठे प्रेमाने. डुगडुगे सरोदे पांगुळ, कोल्हाटिणी ही करीती खेळ, तेथेच हा वणजारी प्रेम, आला की वेळ साधुनी. धन्य धन्य साईंची आकृती, वैराग्याची ओती व मूर्ती, निर्विषय निस्संग निस्वार्थी, भक्त भावार्थी अनुपम्य. असो आता पूर्वानुसंधान, मुख्य कथेचा धागा धरून, सुरू करू की आख्यान, श्रोती अवधान देईजे. बाबान स्वये उपाशी राहत, कोणासही न राहू देत, उपोषिताचे न स्वस्थ चित्त, त्यांचा परमार्थ तयाचा. देवन लाधे रित्या पोटी, आधी आत्म्याची करा संतुष्टी, या उपदेशाची आणिक गोष्टी, श्रोतयांसाठी निवेदितो. भुकेने ऐन दुपारचे वक्ती, खालची माती जै होते वरती, अन्न ब्रह्म पदाभिव्यक्ती, उपजते वृत्तीस चित्ताच्या. अति दुर्धर ऐसी वेळा, तोंडी न देता अन्नाचा गोळा, ही नदीन इंद्रिय मेळा, विसरे निजकळा सर्वस्वी. पोटी नसता अन्नाचा ओलावा, देव कवण्या डोळा पहावा, कवण्या वाचे महिमा वर्णावा, करणे परिसावा तो कवण्या. सारांश सकल इंद्रिया शक्ती, तरीच घडे देवाची भक्ती. जरी अन्नावीण क्षीणत्वा येती, तरी त्यान गती परमार्थी. अतिभोजन तेहीन हितकर, मित भोजन खरे सुखकर. उपास अतिरेक भयंकर, असुख निरंतर भोगवी. एकदा एक बाई शिर्डीस, पत्र घेऊन केळकरास, आली साईंचे दर्शनास, परम उल्हास मानसी. महाराजांचे पायांपाशी, बसावे 3 दिवस उपवासी. बाईने निर्धारिले मानसी, तिचे तिजपाशीच राहिले. बाबांच्या नित्यक्रमानुसार, परमार्थाचा करिता विचार, आधी कमरेस बांधावी भाकर, बाईचा निर्धार उफराटा. जयामनी देव गिवसावा, भाकर तुकडा आधी खावा. असल्या वीण समाधान जीवा, कैसेनी देवा उमगावे. भुकेल्या पोटी देव सापडे, हे तो कल्पांती ही न घडे. उपास तापास यांचे साकडे, चाले ना इकडे साईंसी. अंतःसाक्षी महाराजांसी, होतेच हे ठावे पूर्वील दिवसी.
आधीच दादा केळकरांपाशी होते की भाषित झालेले. आता या शिमग्याच्या सणाशी राहतील का माझी पोरे उपाशी. कैसे मी राहू देईन त्यासी मग मी कशासी पाहिजे. साई मुखा वाटे बाहेर पडले नाहीत जो हे उद्गार. तोच दुसरे दिवशी तयार पातली शिर्डीवर ही बाई. उपनाव बाईचे गोखले उक्त प्रकारे मनी निर्धारिले. दादांच्या येथेच गाठोडे लाविले पत्र दिधले तयास. कानीटकर काशीबाई आप्त संबंधे पत्र देई. विनवी दादास लावाया सोयी दर्शनार्थ साई बाबांच्या. बाई शिर्डीस येऊन पातल्या तात्काळ बाबांच्या दर्शना गेल्या. दर्शन होऊन क्षणभर बसल्या तोच तयास उपदेश. कोणाचे काय अंतर्गत साईनाथ जाणे समस्त. ऐसे न काही भूमंडळात नसे जे अवगत तयास. अन्नमन्नाद विष्णुरूप उपास तापास आणि निर्लेप. निराहार आणि निराप किमर्थ हा व्याप वाऊगा. काय आवश्यकता आपुल्याला उपास तापास करावयाला. बाबा आपण होऊन तियेला ऐसिया बोला बोलले. जात्या दादा भटाचे घरी खुशाल पूर्णाच्या पोळ्या करी. तयाच्या पोरा बाळांस चारी स्वयेही पोट भरी तू खाई. नवल तो शिमग्या सारिखा सण बाई येण्याचा योगही विलक्षण. दादांचे कुटुंबही तत्क्षण अस्पर्श होऊन बसलेले. विराली उपोषणाची उकळी स्वयंपाकाची आली पाळी. मग ती परम प्रेम समेळी आज्ञा पाळी बाबांची. चरण बाबांचे अभिवंदून दादांची या घरी जाऊन. पुरणपोळीचे जेवण करून सर्वांस वाढून जेवली. काय आख्यायिका ही सुंदर काय अंतर्गत अर्थोपसंहार. भावे ऐसे गुरुवचनी स्थिर नाही मग उशीर उद्धारा. ऐशीच एक आणिक कथा आठवली होती साई समर्था. कथिली प्रेमे भक्ता समजता सादर श्रोता परिसिजे. जयामनी परमार्थी आस तयाने केले पाहिजेत सायास. करू लागे दृढ अभ्यास भावे साहसही स्वल्प. ऐसे हे सत्कथामृत चरणतीर्थ सेवावे नित्य कल्याणार्थ. होता संत चरणी विनीत होईल पुनीत अंतर. एकदा मी लहान असता फडका बांधून पोटा भोवता. धंदा मिळावा निर्वाहा पुरता आणून चित्ता निघालो. चालता चालता बीड गावा आलो तेथे घेतला विसावा. फकीराचा माझ्या न्याराच कावा आनंद जीवा वाटला. तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम. फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा. माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नावाजलेले. चार पोरांही काम केले तेही मापिले ते समयी. एकाने 50 रुपयांचे केले. 100 दुजियाचे झाले. तिजियाचे 150 भरले. माझे सर्वाहुनी द्विगुणित. पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी. बहुतांपरी मज गौरव करी प्रेम भारी मजवरी. मज दयाने पोशाख दिधला डोईस पागोटे अंगावर शेला. परी मी तो बांधून ठेविला जैसा दिधला तैसाच. कोणाचे देणे कोणास पुरते कितीही द्यावे सदा अपुरते. माझे सरकार जै देऊ सरते न सरते ते कल्पांती. देणे एक माझ्या सरकारचे तयासी तुळे काय ते इतरांचे. अमर्यादास मर्यादेचे भूषण कैसे असावे. माझे सरकार न्या न्या वदे मजलाच जो तो म्हणे दे दे. कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे एकही सुधे ऐकेना. उतून चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणीना. खणा म्हणता कोणीही खणीना प्रयत्न कोणा करवेना. मी म्हणे तो पैका खणावा गाड्यावारी लुटून न्यावा. खरा माईचा पूत असावा तेनेच भरावा भांडार. आमुची तरी काय गती मातीच होऊन जाईल माती. वारा जाईल वाऱ्याच्या संगती
येईना मागुती हा वेळ असो माझिया फकीराची कळा माझिया भगवानाची लीळा माझिया सरकाराचा ताळा लई निराळा न्याराच मीही कधीच कोठे जातो कोण्याही ठाई जाऊन बैसतो परी हा जीव मायेत घोटाळतो गोते खातो अनिवार माया आहे फार कठीण तिने केलो मी हीन दीन माझिया माणसांची रात्रंदिन घोकणी करून असतो मी जो जो जैसे जैसे करील तो तो तैसे तैसे भरील ध्यानात ठेवी जो माझे बोल सौख्य अमोल पावेल तो हे माड साईंची शरण अपूर्व हे कथा निरूपण साईच स्वये करी जै आपण माझे मी पण फिके तै तोच या कथेचा निवेदिता तोच वाचिता तोच परिसता तोच लिहिता आणि लिहविता अर्थबोधकता ही तोच साईच स्वये नटे ही कथा तोच इये कथेची रुचिरता तोच होई श्रोता वक्ता स्वानंद भोगता ही तोच मग ऐसिया श्रवणाची गोडी ही काय थोडी परमार्थ जोडी भक्त सभाग्य जे हे सुख परवडी आनंद निरवडी भोगिती आता पुढील अध्यायाचे सार साईंच्या उदीचा महिमा अपार श्रोते सज्जन पसरितो पदर होऊनी सादर परिसावा हे माड वदे अति विनीतता कृपा उपजली साई समर्था त्यांनीच वदविले निज सच्चरिता कथा रसभरिता अपूर्व स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गुरु महिमा वर्णनम नाम द्वात्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज